चांदूर रेल्वे तालुक्यातील गटसाधन केंद्राअंतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेड येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात चंपक चाचा व टप्पू सेनाच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले होते। त्यातच 1 जुलैपासून शाळा ही नियमित चालू झाली। त्याच निमित्त पळसखेड येथील सामाजिक कार्यकर्ते देवराव पाटील यांच्यातर्फे प्राथमिक शाळेतील 130 विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनाचे वाटप करण्यात आले। त्यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेलोकार यांनी देवराव पाटील यांचे आभार व्यक्त केले। तुळशीराम चव्हाण यांनी मुलांना शाळेतील शिक्षणाबद्दल व शाळेबद्दल ओळख पटवून दिली। कार्यक्रमामध्ये शाळेचे सुशील देशमुख, प्रीती सपकाळ, कुमुदिनी मेश्राम यांनी उपस्थिती दर्शविली होती। कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून भीमराव महानर, गजानन महल्ले, दत्ता पुनसे, सुनील पुनसे, योगेश मुकुर्णे, सुनील महानर, राजू गोरे, उद्धवराव थोटे, पिंटू मते, गिरीश साखरकर, मोनिका वानखडे यांच्या हातून विद्यार्थ्यांना पेन व बुकचे वाटप करण्यात आले। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।